गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या सुंदर सकाळच्या मनमोहक वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया। सर्वजण उपासना करूनच्या श्रवणाला बसलेले आहेत असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की नरक चतुर्थीविषयी महत्त्व। ही नरक चतुर्थी आहे ना, ती मनुष्याला काय सांगत आहे। हे मनुष्या, तुझ्या जीवनामध्ये जे काही संकट आहेत ना, तुझ्या जीवनामध्ये जे काही दुःख आहेत, जर तुला हरण करायचे असतील ना, जर तुला धुळेसे मिळवायचे असतील तर तू संकल्प करायला हवा। म्हणून आपण या नरक चतुर्थी या सणाशी संबंधित या नरकासुराची आख्यायिकासुद्धा प्रचलित आहे। आणि या दिवशी कृष्णानं नरकासुराचा वध केला ना, आणि प्रजेला त्याच्या जुलमी राजवटीतून बाहेर काढलं। म्हणजे काय? म्हणजे नरकासुरानं तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं होतं ना। म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागितलेला होता। म्हणजे त्या वराच्या योगानं त्यानं अनेक राजांना हरवून त्यांच्या कन्या व त्यांच्या राज्यातील स्त्रियांना अपहरणच केलं होतं ना। पण समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्याच्या जीवनात सुद्धा अशी संकट येतातच ना। प्रत्येकाच्या मनुष्याच्या जीवनामध्ये हे दुःख दारिद्र्य येतच असतं। कधी पैसा असतो तर कधी पैसा नसतो। पण वाईट मार्गामध्ये गेलेला मनुष्य असतो तो नेहमी अधोगतीलाच निर्माण होत असतो। जरी त्याच्याकडे धन संपत्ती जरी असेल ना, तरी वाईट मार्ग कधीच उंचावला जात नाही, त्याची अधोगतीच होते ना। ज्याप्रमाणे या नरकासुरानं अशा एकूण 16,100 स्त्रियांना पळवून नेलं आणि त्या मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी बनवून ठेवलं आणि त्यानं अगणित संपत्तीसुद्धा लुटली होती। अशाच हव्यासापोटी त्यानं देवमाता आदितीची कुंडले आणि वरुणाचे विशाल छत्रही बळकावलं। त्याला मिळालेल्या त्या वरामुळं तो देव आणि गंधर्व या मानवांना तापदायक झाला होता। म्हणून बघा, मनुष्यानं जन्माला यावं, पण त्या जन्माला आल्यानं जर दुसऱ्याच्या जीवनामध्ये जर दुःख आपण निर्माण करत असो ना, तर आपल्या अधोगती झाल्याशिवाय राहील का? बघा, आपण आता पुढे पाहूया। आणि अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले त्या प्राग ज्योतिषपूर हे नगर होतं आणि त्याची राजधानी होती ना। ही राजधानी अनेक वेगवेगळ्या प्रकारे खदकांनी, अग्नी, पाणी इत्यादींनी वेढलेली होती। आणि या दुर्जय राजधानीवर कृष्णानं गरुडावर स्वार होऊन चाल केली आणि कृष्णानं नरकासुराच्या देहाचे 2 तुकडे केले आणि त्याचा वध केला। आणि या नरकासुराच्या वधानं भरपूर आनंद आणि सुख निर्माण झालं। देवी देवतांना आनंद झाला आणि या नरकासुराच्या बंदिवासातील त्या कुमारिका होत्या ना, त्या कन्यांसोबत विवाह केला आणि सामाजिक प्रतिष्ठा त्यांना मिळवून दिली ना। म्हणजेच परमेश्वरानं हे आपल्याला जाणून घ्यायला हवं। आपण म्हणत असतो की श्रीकृष्ण स्वारीनं एवढ्या बायका केल्या, एवढ्या बघा विवाह केला। म्हणजेच आपण वाईट मार्गाने समजू नका, कारण त्यांना बंदी बनवलेलं होतं। 16,100 त्या स्त्रिया होत्या, त्यांना त्या नरकासुरानं बंदी बनवलेलं होतं ना। मग त्यांच्याशी कोणी विवाह केला असता का? म्हणून भगवंताला दया आली ना। जेव्हा आपल्याकडं कोणीही नसतं ना, आपल्यासोबत कोणीही नसतं, तेव्हा भगवंताला दया नक्कीच येत असते। म्हणून भगवंतानं या 16,100 स्त्रियांशी तो विवाह केला आणि तो विवाह करण्यामागे हे कारण होतं ना। पण आपल्याला कधी काही माहीत नसतं। आपण फक्त म्हणत असतो श्रीकृष्ण
तसा होता, मग आपण तसं वागायला काही हरकत आहे का? पण श्रीकृष्ण स्वारी तशी होते का? त्यांनी या पृथ्वी तलावर समतोल निर्माण व्हावा ना, म्हणून या गोष्टी केल्या होत्या. म्हणून कृष्णाच्या त्या पराक्रमाचं स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस ही नरक चतुर्थी हा सण आहे ना, तो साजरा केला जातो. म्हणून नरक चतुर्थीच्या दिवशी अलक्ष्मीचं पहाटे मर्दन करून आपल्यातील नरकरूपी या पाप वासनांचा नायनाट आणि अहंकाराचं उच्चाटन करायचं आहे. पण आपण ते करतो का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या दिवशी ही नरक चतुर्थी आली आहे ना, आता दिवाळीचे दिवस चालू झालेले आहेत आणि ही नरक चतुर्थीसुद्धा आता येणार आहे. या दिवशी नरक चतुर्थीच्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून बघा, आपल्या जीवनामध्ये आजपर्यंत जे सुखदुःख आलेले आहेत, आजपर्यंत आपण अवगुणी कार्य केलेले आहेत, ते सर्व विसरून जा आणि नवीन वर्षाची सुरुवात या नरक चतुर्थीच्या दिवशी करा. ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी त्या नरकासुराच्या अहंकाराचा नष्ट केला ना, त्याप्रमाणे आपल्या या आत्म्यामध्ये, आपल्या या अंतर आत्म्यामध्ये असलेला हा अहंकार आपल्याला जाळून काढायचा आहे. आणि तो जळेल कधी? जेव्हा समर्थांनी सांगितलेल्या भक्तिमार्गामध्ये आपलं मन रमेल, जेव्हा आपण संकल्प करू या नरक चतुर्थीच्या दिवशी बघा, ही अलक्ष्मीचं पहाटे आपण मर्दन करूया, म्हणजे आपल्यातील ही नरकरूपी पापवासना आहे ना, हिचा नायनाट करून टाकूया. तेव्हाच या आत्म्यावरील या अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल, असा यामागील संकेत आहे ना. म्हणून या दिवशी अभ्यंगस्थानाचे महत्त्व असतं. म्हणूनच सकाळी लवकर उठून, म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर उठून संपूर्ण शरीरास तेलाचं मर्दन करून सुवासिक ओटणे लावून सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे या अभंगस्थान आहे. म्हणून या दिवशी पहाटे यमासाठी नरकामध्ये, म्हणजे आधुनिक परिभाषेमध्ये घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या त्या स्वच्छतागृहामध्ये बघा, दिवा लावण्याची ही परंपरा आहे, पणती लावण्याची ही परंपरा आहे. अनेक ग्रंथांमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावस्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातामध्ये मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी. म्हणजेच काय? म्हणजे त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि त्यांच्या आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतात. समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे श्रीकृष्ण स्वारींनी या नरकासुराचा वध केला ना, त्याप्रमाणे आपल्या या कलियुगामध्ये सुद्धा हे नरकासूर भरपूर माजलेले आहेत. ते मांस खात आहेत, ते वेगवेगळ्या अवगुणी गुणांना वेढलेले आहेत. पण यांचा बंदोबस्त करायचा कसा? बघा, आपण ऐकत असतो की या ठिकाणी अशी गोष्ट घडली, म्हणजेच वाईट गुणी मनुष्य आहे ना, तो सर्वात मोठा राजा स्वतःला समजू लागला आहे. पण समर्थांनी सांगितलेलं आहे, त्याला जर योग्य मार्गावर आणायचा असेल ना, तर त्याला एकमेव उपाय म्हणजे समर्थ विचार आहेत. याच्या जीवनामध्ये हे समर्थ विचार निर्माण होतात ना, तो देवरूपाला प्राप्त होतो. म्हणून हा अहंकार आहे ना, हा अहंकार वाढतो कसा, मनुष्याच्या जीवनामध्ये येतो कसा? तर आपलं खाणं पिणं आहे ना, जर आपल्या खाण्यामध्ये, रोजच्या खाण्यामध्ये जर मांसाहारी असेल, शाकाहारी जेवण नसेल ना, तर त्यामध्ये आपल्या शरीरामध्ये तमोगुण वाढत असतात. आपलं शरीर राक्षसासारखं होत जातं. म्हणजेच तर मग ते राक्षसाप्रमाणे झालं तर मग आपल्या जीवनामध्ये आपण भगवंताची पूजा अर्चना करू शकतो का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, माणसाने सात्विक आहार करावा. आता इथे भरपूर लोक म्हणतील की मला सवय नाही, पण मनुष्यानं स्वतःच्या जीवनावर कंट्रोल करणं हाच सर्वात मोठा गुण आहे. जेव्हा आपण कंट्रोल करू शकत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला काहीही साध्य होणार नाही. आणि हे
कंट्रोल करण्याची क्षमता निर्माण होते कधी? जेव्हा आपण 2 वेळची उपासना करायला लागतो, जेव्हा आपण श्रवण करायला लागतो तेव्हाच होते ना. तशी होते का? कारण हे माणसाचं मन आहे ना, एवढं चंचल आहे ना, त्याला कितीही ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी तो कधी ताब्यात राहतो का? कधीच राहत नाही. कारण तो चंचल आहे. एका ठिकाणी एकीकडे असतो, दुसऱ्या ठिकाणी स्वर्गात जातो, तिसऱ्या ठिकाणी नरकात जातो. म्हणजे त्याला हवं तिथे तो जात असतो. पण त्याला एक ठिकाणी एकचित्त बसवायचं असेल ना, तर ते समर्थ विचार निर्माण व्हायला हवे. आणि हे समर्थ विचार या मनाला जुळवून येतील कधी? जेव्हा आपण श्रवण करू, जेव्हा आपण उपासना करू, जेव्हा आपण समर्थांनी सांगितलेल्या ते नियमांमध्ये राहू, तेव्हा ते सर्व शक्य होईल ना. नाहीतर तसं होईल का? भगवद्गीतेमध्ये सुंदर असं वर्णन आलेलं आहे की जेव्हा मनुष्य उपासना करतो, मनुष्य श्रवण करतो, जेव्हा मनुष्य भक्तिमार्ग करतो ना, तरीही त्याला काही समजत नसतं की परमेश्वर माझ्या घरामध्ये स्थायी रूपामध्ये समाविष्ट झालेला आहे. म्हणजे त्याला ते संकेत समजत नाही. तर आपण हे संकेतसुद्धा पाहणार आहोत. जर तुम्ही कर्मामध्ये असाल, तुम्ही भक्तिमार्गामध्ये असाल, तुमचं सर्व काही योग्य असेल ना, आणि तुम्हाला कळत नसेल की परमेश्वर माझ्या कुठेतरी जवळच आहे, तर हे संकेत तुमच्या जीवनामध्ये असतील ना, तर नक्कीच तुम्हाला कळतील. जेव्हा तुम्ही झोपलेले असता आणि ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला अचानक जाग येते आणि तुम्ही रोज या वेळी उठत असाल ना, तसेच ब्रह्ममुहूर्तावर असं कोणतंही स्वप्न दिसलं की जसे तुम्ही मंदिरात पूजा करत आहात, मंत्रोच्चार करत आहात, तर ब्रह्ममुहूर्तावर अशी दिसणारी स्वप्न आहेत ना, ती तुमच्या घरात देव उपस्थित असल्याचे सूचित करतात. बघा, जर तुम्हाला या ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंखाचा आवाज, मंत्रांचा आवाज, घंटेचा आवाज आला ना, कोणीतरी तुम्हाला राम राम असं कोणतेही नाव ऐकू येत असेल, तर असा आवाज जर ऐकला ना, तर देव तुमच्या घरामध्ये आहे हे दर्शवणारं हे चिन्ह आहेत. जेव्हा तुम्ही आंघोळ करून सकाळी तयार होता, तेव्हा तुम्हाला एक वेगळाच असा वास येतो. हा असा एक सुगंध आहे ना, जो तुमच्या घरात कोणालाही जाणवत नाही, फक्त तुम्हालाच तो जाणवतो. हा कोणताही परफ्यूमचा सुगंध नसतो, कोणत्याही अगरबत्तीचा सुगंध नसतो, म्हणजे इतर कशाचाही सुगंध नसतो, तर तुम्हाला फक्त तो सुवास येत असतो. ज्याप्रमाणे बघा, नवीन नवीन पावसाची सुरुवात होते आणि तो मातीचा सुगंध येतो ना, त्या पद्धतीचा हा सुगंध असतो. आणि हा सुगंध तुमच्या मंदिरातील घरातून येत असतो. तुम्ही तुमच्या घरातील मंदिरात जितके जवळ जाल ना, तितका हा सुगंध वाढत जातो. हा वास आहे ना, तो देवी देवतांचा आहे, ज्यामुळं तुम्हाला कळतं की तुमच्या घरात देवाचा वास आहे. त्या उलट जेव्हा नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते, तेव्हा तुम्हाला घरातून दुर्गंधी येऊ लागते. पण जेव्हा देव वास करतो आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते ना, तेव्हा तुम्हाला सुगंध येऊ लागतो, जो तुमचं हृदय पूर्णपणे मोहित करून टाकतो. कधीकधी आपण जेव्हा सकाळी सकाळी उठतो ना, एवढं फ्रेश आणि आनंद निर्माण होतो ना, आपण लगेच म्हणू लागतो, आजचा दिवस खूप सुंदर आहे, खूप तेजस्वी आहे. कारण तो आपल्यालाच वाटत असतो, पण समोरच्याला तो वाटत नसतो. म्हणून जेव्हा तुम्ही पूजेला जाल, तेव्हा त्याच वेळी जर कोणी जीव म्हणजे कुत्रा, मांजर, गाय किंवा अन्य कोणी असेल, किंवा एखादा साधू तुमच्या दारात येतो आणि आठवड्यातून वारंवार जर हे घडत असेल ना, तर तुमच्या पूजेच्या वेळी येत असतील, तर याचा अर्थ असा होतो की देव तुमच्या घरी दार ठोठावत आहे. तो नक्कीच तुमच्या घरी येत आहे. कारण गाय आहे ना, हे सुद्धा आईचंच रूप आहे. कुत्रा हे भैरव बाबांचं प्रतीक मानलं जातं, दत्त गुरूंचं प्रतीक मानलं जातं. किंवा कोणी भिकारी जर आला ना, तोही देवाच्या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये येत असतो. त्यामुळं
आपण त्यांना कधीही हाकलून देऊ नका, हाकलून लावू नका. त्यापेक्षा त्यांना काहीतरी खायला द्या, त्यांना सन्मान दिला पाहिजे. पैसे इतर काहीही दान करणं ही वेगळी गोष्ट आहे, परंतु सर्वात मोठं दान जर कोणतं असेल ना, तर ते अन्न आणि पाणी मानलं जातं. तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती पैसा दुसऱ्याला देता ना, यापेक्षा तुम्ही वेळेला आलेल्या माणसाला जर तुम्ही जेवण करत असाल, तर तुमच्या जेवणातले 2 घास देत असाल ना, तर तेच खरं महादान आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे आणि तुम्ही किती भोजन दुसऱ्याला देता ना, हे महत्त्वाचं नाही, पण वेळेला एखाद्या मनुष्याची गरज भागवणं, एखाद्याला तहान लागलेल्या मनुष्याला पाणी प्यायला देणं, हेच खरे पुण्य आहे ना. जर तुम्हाला रात्री झोपताना वारंवार स्वप्न पडत असतील आणि तुमच्या स्वप्नात मंदिर, मूर्ती किंवा देवांचे फोटो दिसत असतील ना, तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला देवांचे आशीर्वाद मिळणार आहेत. अनेकदा असं आपल्या जीवनामध्ये घडतं की तुम्ही एखादी गोष्ट घेण्यासाठी पुढे जाता, पण ते घेताना तुमच्या मनामध्ये त्याबद्दल काही शंका निर्माण होत असतात. सर्व काही सुरळीत झाल्यानंतरसुद्धा असं काहीतरी घडतं ना, जे आपल्याला निर्णय घेण्यापासून थांबवतं. म्हणून असं मानलं जातं ना की तुम्हाला कोणत्या तरी दैवी शक्तीचा आशीर्वाद आहे. ज्या लोकांना देवाचा आशीर्वाद आहे ना, मग ते श्रीमंत असो किंवा गरीब असो, त्यांना सर्वत्र आदर मिळत असतो. जर कोणी कमी काम करूनसुद्धा यश मिळवतो, हे देवाच्या कृपेचे लक्षणच आहे ना. देव ज्यांच्यावर प्रसन्न होतो त्यांचे सर्व संकटापासून रक्षणसुद्धा करतो. तो प्रत्येक परिस्थितीमध्ये आनंदी राहतो. त्यांच्या आयुष्यामध्ये जरी कितीही दुःख जरी आले ना, तरी ते नेहमी आनंदी राहतात. ते कोणत्याही समस्येला अजिबात घाबरत नाही. तो प्रत्येक अडचणीवर सहज मात करतो. पण ही ऊर्जा मिळते कुठून बरं? कधीतरी तुम्ही विचार केला असेल की समोरचा माझा मनुष्य आहे ना, समोरचा माझा मित्र आहे, त्याच्या चेहऱ्यावर एवढा आनंद असतो ना, हे नक्की होतं कसं बरं? पण कधीतरी त्याच्या जीवनाचा जर आपण अभ्यास केला ना, तर नक्कीच तो ब्रह्ममुहूर्तावर उठत असेल. दुसरी गोष्ट म्हणजे परमेश्वराच्या चिंतनानं सर्व काही कार्य करत असेल, पण आपण मात्र भक्ती मार्गामध्ये असूनसुद्धा हे करत नाही. तो भक्ती मार्गामध्ये न जाता हे सर्व करतो, म्हणजे सर्वात पापी कोण बरं? कधीतरी आपण आपल्या आयुष्याचा सुद्धा विचार करायला हवा. आपण जे जीवन जगतो ना, नक्की आपण भक्ती मार्गामध्ये राहून नियमांचं पालन करतो का? कधीच करत नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हे परमेश्वराचं रूप आहे ना, अनाथाची माय भगवंत आहे. ज्याला कुणीही नाही ना, त्याचा आसरा भगवंत आहे. पण कधीकधी आपण ऐकतो बघा, कधीकधी काही सत्संगामध्ये सुद्धा ऐकतो, कीर्तनांमध्ये सुद्धा ऐकतो, म्हणजे वेगवेगळ्या भाषेच्या वेगवेगळ्या या सत्संगांमध्ये आपण ऐकत असतो. कधी कुणी आपल्याला म्हणत असतं की देव आहे ना, त्याची व्यवस्थित पूजा केली नाही ना तर देव कोपतो. हे खरं आहे का? हे अजिबात खरं नाही. हे खोटं आहे. कारण भगवंत आहे ना, तो कधीच राग धरत नाही. कारण भगवंत आणि मनुष्य याच्यामध्ये 2 पर्याय आहेत. मनुष्याला राग येतो, मनुष्य अहंकारी असतो, मनुष्य लोभी असतो. पण भगवंत अहंकारी असतो का? कधीच असू शकत नाही. कारण ही दुनिया त्यानं निर्माण केली ना, तो भगवंत आहे. आणि भगवंत कधीच रागावू शकत नाही. तो भक्तांवर आपल्या प्रेमच करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा भक्त किती जरी चुकला ना, बघा हा भक्त असतो ना, दर वेळेला नवससुद्धा करत असतो. दर वेळेला भगवंताला वेगवेगळ्या प्रकारे नवस करतो की हे भगवंता, मी ह्या दुःखामध्ये आहे, भरपूर माझ्या जीवनामध्ये संकट निर्माण झालेली आहेत, मला या संकटामधून काढ. मग तुझी मी भक्ती पूजा करेल, व्रतवैकल्य करेल. पण जेव्हा तो संकटामधून निघतो ना, तेव्हा भगवंताचं नामस्मरण करणं तो सोडून देतो.
भगवंत तू कोण आहेस हे सर्व तो विसरून जातो. मग पुन्हा त्याच्यावर पुन्हा संकट येतं आणि पुन्हा परमेश्वराला तो तीच विनवणी करतो, हे परमेश्वरा, मी मागच्या वेळेला तू सांगितलं होतंस, मला फरकसुद्धा पडला, मी सुखामध्ये सुद्धा होतो, पण मी तुझं नामस्मरण केलं नाही. पण आता आहेस ना, मला या संकटातून तू बाहेर काढ. आता तुझं मी नामस्मरणसुद्धा करेल आणि सर्व व्यवस्थित करेल. पण भगवंत दुसऱ्यांदासुद्धा संकटामधून काढतो. पण याच्या जीवनामध्ये जेव्हा सुख निर्माण होतं ना, तेव्हा तो भगवंताला विसरून जातो. असा हा मनुष्य आहे ना, दर वेळेला चुका करतो, तरीसुद्धा भगवंत त्याच्यावर माया आहे ना, तो कधीच कमी करत नाही. बघा, म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जर भगवंत एवढा महान आहे ना, या भक्ताने किती चुका जरी केल्या तरी तो निरंतर त्याला माफ करत असतो. मग तो कधी अहंकारी बनू शकेल का? म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, हा भगवंत आहे ना, या जीवनामध्ये एक असं शस्त्र आहे ना, ते तुम्हाला कधीही वेळोवेळी तुमच्या संकटामध्ये उपयोगी येईल. म्हणून भगवंताचं नामस्मरण करा, 2 वेळची उपासना करा, श्रवण करा. तुमच्या जीवनामध्ये तुमच्या जीवनाचं कल्याणच होणार आहे. तुमच्या जीवनामध्ये जे दुःखाचे दिवस असतील ना, ते सुखामध्ये परिवर्तन जर करायचं असेल तर निरंतर उपासना चालू ठेवा, श्रवण चालू ठेवा, तुमचं भलंच होणार आहे. जय जय रघुवीर समर्थ.